ज्यास उपद्रव करण्याची इच्छा धरलीस त्याने याचप्रमाणे जीवे मारले जावे. त्याचा संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा व त्यास अधिकार दिला आहे. पाण्याचे रक्त करण्यास अधिकार त्यास पाण्यावर आहे. आणि वाटेल तेव्हा पृथ्वीवरील सर्व पिढ्यांनी पीडित करण्याचाही त्यास अधिकार आहे. त्यांनी आपली साक्ष देणे समाप्त केल्यावर आघात कुपातून वर येणारे श्वापद त्याचबरोबर लढाई करेल आणि त्यास जिंकून जीवे मारेल. आणि दृष्टांत रूपाने सदोम व विसर म्हटलेले असे मोठे नगर आणि ज्यात त्याच्या प्रभूला वधस्तंभावर खेळले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची हाडे पडतील. ती त्यांची प्रेते, लोक, वंश, भाषा, राष्ट्रे यापैकी तेथे असलेले इसम 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरे ठेवू देणार नाहीत. त्यावरून पृथ्वीवर राहणारे जन आनंद व उत्साह करतील व एकमेकास भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेशांनी पृथ्वीवर राहणाऱ्या जनास पीडा दिली होती. पुढे 3.5 दिवसानंतर जीवनी आत्मा देवापासून येऊन त्यामध्ये शिरला. तेव्हा ते आपल्या पायावर उभे राहिले आणि ज्यांनी त्याला पाहिले त्यांना मोठे भय प्राप्त झाले. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपल्याबरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाले, येथे वर या. मग ते मेघारूढ होऊन स्वर्गात वर गेले. तेव्हा त्याचे वैरी त्यास पाहत होते. त्याच घटकेस मोठा भूमिकंप झाला. तेव्हा त्या नगराचा 10वा भाग पडला. भूकंपाने 7,000 मनुष्य ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी स्वर्गीय देवाचं गौरव केलं. दुसरा अनर्थ होऊन गेला. पहा, तिसरा अनर्थ लवकर येत आहे. त्यामुळे तुम्हाला आठवतं आपण ज्यावेळेस ही सुरुवात केलेली होती त्यावेळेस आपण म्हणालो की अनर्थ 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 असं 3दा म्हटलेलं होतं. 11वा अध्याय जो आहे तो दुसरा अनर्थ आहे. आणि हा दुसरा अनर्थ नेमका काय आहे? हे फार गंभीर आहे जे आपण शिकणार आहोत. 11वा हा जो अध्याय आहे या अध्यायामध्ये प्रभुदेवा आपल्याला सहायता करू, कारण खूप लोकांचा इंटरेस्ट असतो की हे 2 साक्षीदार कोण आहेत, की शेवटल्या दिवसांमध्ये हे 2 साक्षीदार उठतील, हे कोण असणार आहेत बरं, आणि हे उठल्यानंतर नेमकं हे काय संदेश देणार आहेत बरे, हे किती दिवस असणार आहे, हे काय नेमकं होणार आहे. फार म्हणजे बोलतो ना आपण एक्साइटमेंट असते ह्याच्याविषयी की हे 2 साक्षीदार कोण असतील. मग काही जण असं म्हणतात की एवढ्या कठीण काळामध्ये म्हणजे कोणीतरी येईल आणि हा संदेश देईल. एवढा भयानक संदेश आहे ह्या दोघांचा की पृथ्वीवरील लोकांना ज्यावेळेस हे समजतं की हे लोक एवढा घाणेरडा आणि भयानक संदेश देत आहेत आणि जेव्हा ह्यांना आघात कुपातून वर येणारा श्वापद मारतं त्यावेळेस तुम्ही विचार करा की घटना कशी आहे की ते मेल्यानंतर जगभरामध्ये एवढा आनंदोत्सव साजरा होणार आहे आणि लोक एकमेकाला भेटी पाठवणार. म्हणजे एवढा मोठा आनंद आहे की अरे ते दोघं मेले. कोण मेले? त्रास देणारे लोक मेले. 3.5 दिवस असं शास्त्र आपल्याला सांगतं. 3.5 दिवस त्यांची प्रेत येरुशलेमच्या रस्त्यावर पडलेली असतील आणि अख्खं जग त्यांना पाहिजे. कदाचित मी तुम्हाला असंच सांगत आहे, ही गोष्ट हे वाचल्यानंतर ही गोष्ट ज्यावेळेस समजा अराउंड 200-300 वर्ष अगोदर, 400-500 वर्ष अगोदर आपण जर समजा हे वाचण्यात होतं की त्यांची प्रेत अख्खं जग पाहिल 3.5 दिवस, तर लोक 500-600 वर्षापूर्वी म्हणत असेल कसं शक्य आहे अख्खं जग ह्यांची प्रेत पाहतील, असं कसं शक्य आहे. पण आज तुम्हाला आणि मला शक्य वाटतं ना की 3.5 दिवस त्यांची प्रेत अख्खं जग पाहिजे. आपण हा बरोबर पाहतील, आपण इथे लाईटली घेत आहे. कारण कसं पाहतील? सोशल मीडिया आहे, TV आहे, अमुक आहे, तमुक आहे, अख्खे जग पाहिल. आपण म्हणतो हा पाहणार, जग अख्खा पाहू शकतो. पण हीच गोष्ट 600-700 वर्षामध्ये जोपर्यंत काहीच नाही, मीडिया नाही, काय 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 नाही, त्यावेळेस कसं शक्य असेल? तुम्हाला मी सांगतो की देवाने किती सुंदर सगळ्या गोष्टी घडवलेल्या आहेत बघा, की येणाऱ्या दिवसामध्ये ज्या घटना घडणार आहेत त्यासाठीचं प्रिपरेशन किती मोठ्या प्रमाणात आहे. देवा आपल्याला सहायता करो की 11वा जो अध्याय आहे तो समजण्यासाठी. मी जस्ट तुम्हाला एक ओव्हरऑल लुक दिला की किती इंटरेस्टिंग आहे.
किती इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे. आणि आपण ज्या प्रवासामध्ये आहोत, तुम्हाला माहिती आहे ना हा कोणता कालखंड आहे? 7 वर्षाचा कालखंड आहे. 7 वर्षाच्या कालखंडामध्ये घडत असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये 11वा अध्याय बघा काय म्हणतो. मी पुन्हा 1 आणि 2 वचन वाचतो, इथे समोर आहे ते. ओके, त्याच्याकडे लक्ष द्या. नंतर काठीसारखा एक बोरू कोणा एकाने मला दिला आणि म्हटले, उठ, देवाचे मंदिर, वेदी, त्यात उपासना करणारे लोक याचे माप घे. आता मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगतो हा बोरू म्हणजे काय असतं. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस, कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे. ते 42 महिने पवित्र नगर तुडवतील. एक्झॅक्टली याचा अर्थ काय आहे समजून घेऊया बरं का आपण. काय म्हटलेलं आहे बघा. योहानाच्या दर्शनातील कार्य. योहान या दर्शनात पुन्हा सक्रियपणे सहभागी झाला होता. तुम्हाला माहित आहे ना की योहान फक्त ऐकत होता, काही वेळेस त्याने सक्रिय सहभाग घेतलेला आहे. म्हणजे उदाहरणामध्ये तो रडला, सहभागी होता त्या गोष्टीमध्ये. तो फक्त बघत नव्हता, तर त्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिली, त्याला घाबरू नको म्हटलं, त्यांनी संवाद साधलेला आहे, त्यांनी बोलण्यात आलेला आहे. सक्रिय सहभाग जो आहे तो या ठिकाणी त्याला म्हटलं की बोरू घे. म्हणजे आता दृष्टांतामध्ये त्याचा सक्रिय सहभाग आहे. आणि आपण तो वाचतो प्रकटीकरण 1:17, 4:1, 5, 4:5, 7, 13:14, 10, 8:10 ह्याच्यामध्ये आपण म्हणजे त्याला सक्रिय सहभाग घेतलाय. म्हणजे फक्त ऐकत नव्हता, पाहत नव्हता, तर त्या दृष्टांतामध्ये सहभागी होता. आणि ही ती घटना आहे की काय करत आहे तो सहभागी पण करत आहे. आता काय घ्यायचंय बाबा, काय करायचंय, बोलतो बोरू घे. ओके, मग हे याला काय म्हणतात, बोरू म्हणजे काय, तर एक काठीसारखा बोरू आहे म्हणजे मोजपट्टी. ओके, ह्याला काय म्हणतात, बोरू म्हणजे एक मोजपट्टी. वेगवेगळ्या प्रकारे ह्याला पाहण्यात येतं. काही जण म्हणतात की बोरू म्हणजे लिखाणाची पद्धत पण लिखाणासाठी पण वापरण्यात येतं, त्याच्या हाईटवर डिपेंड असतं. आता इथं जो बोरू दिलेला आहे तो बोरू काही साधा सुद्धा नाही, एक लाकूड आहे. तो त्या कालखंडामध्ये याला मोजपट्टी म्हणायची, त्याच्याद्वारे माप घेण्यात येतं. आज आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारे माप घेण्याच्या पद्धती आहेत. उदाहरणामध्ये आपण स्केलनी माप घेतो, आपल्याकडं मेजर टेप असते, आपण मेजर टेपनी माप घेतो. आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याद्वारे आपण माप घेऊ शकतो. आजकाल आपण मोबाईलद्वारे माप घेतो. मोबाईल पकडला, टक केलं, तिथून टक केलं, आपल्याला लगेच मेजरमेंट दिसते. तर मेजर पट्टी पण त्या ठिकाणी ती एक काठी आहे. आणि ही काठी काय आहे तर यार्देनाच्या खोऱ्यात उगवणारा उंच व मजबूत वनस्पती जी आहे त्यापासून बनवलेली असते. ती हलकी पण सरळ टिकाऊ असते. अशा काट्यांचा वापर जुन्या काळी लेखनासाठी, चालण्यासाठी, मोजमापासाठी केला जात असे. ओके, बोरू म्हणजे या 3 गोष्टी आहेत, याच्यासाठी वापर केला. जसं तुम्हाला सांगितलं की कधी लिहायचं आहे वापर केला, आणि लिखाणासाठी त्याचा वापर करणं, चालण्यासाठी म्हणजे जर चालायचं आहे तर त्या बोरूचा वापर करण्यात, टेकण्यासाठी वगैरे. तुम्हाला माहिती आहे की लोक वापर करतात. काही जर तुम्ही खडकाळ प्रदेशामध्ये गेले, वाळवंटामध्ये वगैरे गेले, तर आज पण मेंढपाळ लोक जे आहेत, जे काही दऱ्या खोऱ्यांमध्ये ज्या मेंढ्या असतात, विशेष करून जो मिडल ईस्टचा भाग आहे त्याच्यामध्ये जर मेंढपाळ आहे, तुम्ही त्याला जर डिस्कवरीवर जा, चेक करा, तिथे बघा ते लोकांकडे मोठ्या मोठ्या काट्या असतात. जर त्यांना एखाद्या मोठ्या टेकडीवरून खाली उतरायचं आहे, ते काठी घेऊन उडी मारतात. आणि काठी घेऊन उडी मारून ते बरोबर असं हळूच खाली येतात, म्हणजे त्यांना काहीच होत नाही. खूप मस्त ते लोक काठीचा वापर करतात. तर अशाच प्रकारे हे जे मेंढपाळ आहे ते काट्यांचा वापर करतात, चालण्यासाठी करायचे. कधी कधी मोजमाप घ्यायचं असेल तर एक ठरवलेली मोजपट्टी असायची, त्यानुसार ते घ्यायचे. पण ह्याच्यामध्ये महत्वाचं हे आहे की योहान आता सक्रिय सहभाग घेत आहे. म्हणजे आता त्याला हँड ओव्हर करण्यात आलेलं आहे काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी काय बघा, रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की मोजमाप घे. कशाचं मोजमाप घे बरं, तर म्हटलेलं आहे की देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक यांचं माप घे. ह्याची मेजरमेंट घे. बघा परत काय म्हटलेलं आहे, काय काय म्हटलंय, देवाचं मंदिर, वेदी, उपासना करणारे लोक यांचं माप घे. आता हे काय आहे बरं, हे शारीरिक मोजमाप नसून आत्मिक प्रतीक आहे, आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे. शारीरिक मोजमाप नाही बरं का, ओ उठ आता घे ना माप, नाही, आध्यात्मिक प्रतीक आहे. म्हणजे काय, बायबलमध्ये मोजणे म्हणजे देवाची मालकी, संरक्षण आणि विशेष काळजी हे दाखवतं. एझेकिएलचा ग्रंथ 40वा अध्याय आणि मी वाचतो बरं का, 3 आणि 5 वचन आपण वाचूया. एझेकिएल 40, 3 आणि 5 वचन. तुम्हाला माहित आहे मी आजकाल एझेकिएलचं पुस्तक वाचत आहे आणि फार जबरदस्त पुस्तक आहे. मी ह्याला घेतलं बघा, तुम्हाला सांगितलं आपल्या युथच्या बायबल स्टडीला किती जबरदस्त आहे. त्या ठिकाणी तो किती कठोर शब्दामध्ये निंदा करत आहे लोकांची. तरुणांच्या बायबल स्टडीमध्ये आपण बघितलं
आणि एजेकियलचं फार जबरदस्त रीतीने या ठिकाणी पण आपल्याला बोध दिसते बघा. 40वा अध्याय आणि 3 आणि 5 वचन. त्याने मला त्या जागी नेले, तो एक पुरुष दिसला, त्याचे स्वरूप पितळेसारखे होते, त्याच्या हातात तागाची दोरी, मापण्यासाठी काठी होती, तो वेशी नजीक उभा होता. तो पुरुष मला म्हणाला, मानव पुत्रा, आपल्या डोळ्यांनी पहा, आपल्या कानांनी ऐक, व मी जे तुला काही दाखवतो त्या सर्वांकडे चित्त लाव. हे तुला दाखवावे म्हणून मी तुला इकडे आणले आहे. तू जे पाहशील ते सर्व इस्रायल घराण्यास सांग. मी पाहिले तो त्या मंदिराभोवती एक तट होता, त्या पुरुषाच्या हातात मापण्याची काठी होती, ती 6 हात लांबीची होती. हे माप 1 हात व 4 अंगुळे होते. आणि त्या इमारतीच्या भिंतींची जाडी व काठी यांची उंची 1 काठी मापली. आणि आपल्याला दिसतं की एजेकियल आणि प्रकटीकरणामधील योहान जे काही दर्शन घेत आहे, बहुतांश ठिकाणी आपल्याला सिमिलॅरिटीज आढळतात. आणि आपल्याला हे दिसतं की या ठिकाणी देवाची मालकी, संरक्षण आणि विशेष काळजी हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या काळात देव आपल्या लोकांना त्यांच्या उपासनेला ओळखून ठेवणार आहे. एकदम काळजीपूर्वक देवा उपासने संदर्भात पाहत आहे. देवाचं मंदिर, वेदी, त्यात उपासना करणारे लोक यांचं माप घ्यायला सांगितलेलं आहे. मंदिर जे आहे ग्रीकमध्ये नाओस असं म्हटलेलं आहे. नाओस म्हणजे मंदिराचा अंतर्गत भाग. ओके, मंदिराचा अंतर्गत भाग म्हणजे पवित्र स्थळ, पवित्र स्थान. येथे उल्लेखलेले मंदिर स्वर्गीय नाही तर पृथ्वीवरील येरुशलेम आहे. ओके, हे येरुशलेम मध्ये असणारं मंदिर आपल्याला दिसत आहे. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आहे, त्याकडे थोडं लक्ष देऊया, हे आवश्यक आहे. हे समजून घ्या की देवबापानं इस्रायलाला मूळतः टाकलेलं नाहीये बरं का. म्हणजे नो डाऊट कृपेद्वारे परराष्ट्रीय लोकांचं तारण होईल एवढं अद्भुत अभिवचन मिळालेलं आहे. आणि आज कृपेनं तारण लोक घेत आहेत. आणि आपण आज इस्रायलाकडे बघत आहे की इस्रायलानं तारणाला सुस्पष्ट नकार दिलेला आहे. आणि कठीण हृदयाचे आहेत आणि कठीण हृदयाचे लोक त्या राष्ट्रामध्ये आहेत, फार आवेशी आहेत यहोवासाठी, पण तारणासंदर्भात खूप कठीण अंतकरणाचे आहेत. आणि मग आपण त्यांच्याकडे पाहत आहोत आणि आपण म्हणतो की ह्यांचं कसं होईल माहीत नाही, पण देव आपण त्यांना टाकलेलं आहे का? बिलकुल नाही. आपण 1,44,000 लोक बघत आहे ज्यांचं तारण होणार आहे आणि ते सगळे यहुदी आहेत, प्रत्येक वंशातून आहेत. आपण तेही पाहिलं की देवबाप कशा रीतीने त्यांचं तारण करेल आणि तारण केल्यानंतर कशा प्रकारे जगामध्ये, म्हणजे आपण म्हणतो की भरपूर मोठ्या प्रमाणात हे रक्तसाक्षी व्हायला पण पुढे येतील आणि हटणार नाहीत मागं. आपण पाहत आहे की शेवटच्या दिवसांमध्ये असं होईल. महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्व प्रकटीकरण जे आहे ते इस्रायलाच्या इर्द गिर्दच होणार आहे. जे घटना घडणार आहे त्या इस्रायलाच्या इर्द गिर्दच असणार आहे. याची गोष्ट अजिबात अशी नाही आहे की म्हणजे इस्रायलाचं तारण याच वेळेस होणार आहे. नाही, नक्कीच होणार आहे. महासंकटाच्या काळामध्ये इस्रायलचं तारण ठेवलेलं आहे, पण सर्वांचंच का? बिलकुल नाही. नेमलेले, निवडलेले, वेगळे केलेले इस्रायलमधील यहुदी लोक जे आहेत त्यांचं तारण होईल. म्हणून देवबाप त्यांना पूर्ण टाकलेलं आहे का? बिलकुल नाही. तर विश्वासी यहुदी त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत. आज भले ते ऍग्री करत नाहीत. आज जर त्यांच्यासाठी बोलायला गेलं, त्यांना म्हटलं की तुम्हाला ठाऊक आहे का की ज्या वेळेस पृथ्वीचा शेवट होणार आहे, 7 वर्षाचा कालखंड येणार आहे, त्याच्यामध्ये तुमच्या लोकांचं तारण आहे असं बोलल्यानंतर ते दात वट खाऊन अंगावर येतात. ते म्हणते नाही, अजिबात नाही, तुम्ही काय बोलत आहात? येशू ख्रिस्त आणि आम्ही बिलकुल नाही, आम्ही तो तारणाचा मार्ग आहे, बिलकुल नाही, तो देवाचा पुत्र म्हणत आहे, बिलकुल आम्ही मान्य करत नाही. हे सध्या ही भाषा आहे. पण येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत की यहुदी राष्ट्राचं आणि यहुदी लोकांचं तारण आपल्याला दिसणार आहे. असं म्हटलेलं आहे की येथे उल्लेखलेले मंदिर स्वर्गीय नाही तर पृथ्वीवरील येरुशलेम मधील आहे. कारण वचन 2 मध्ये पवित्र नगरी, होली सिटी म्हणजे येरुशलेम असा उल्लेख आहे. या काळात मंदिरात उपासना करणारे म्हणजे महासंकट काळातील विश्वासी यहुदी जे परमेश्वरावर श्रद्धा, विश्वास ठेवतील यांच्या संदर्भात म्हटलेलं आहे. म्हणजे हा कालखंड जो आहे, जो योहानाला म्हटलेला आहे, बोरू घे, माप घे, म्हणजे कशाचं? मंदिराचं, वगैरे लोकांचं आणि त्यांच्या आंतरिक परिस्थितीचं माप तू घे असं तो म्हणतो. नक्की काय ह्याचा क्रम आहे? यहुदी मंदिराचा क्रम काय आहे? आपण जरासं बघूया काय घडलेलं होतं. पहिलं मंदिर जे बांधलेलं होतं ते शल्मोनानं बांधलेलं, त्याची तयारी दाविदाने केलेली होती, आपल्याला माहित आहे.
दाविदानं पूर्ण तयारी केली, पण दाविदाच्या हातातून मंदिर बांधणार नाही असं परमेश्वर देवात म्हणाला. आणि तुझा मुलगा शल्मोन हा मंदिर बांधेल. आणि शम्मेलानं मंदिर बांधलं. दुसरं मंदिर जे आहे ते निर्वासानंतर, निर्वासा म्हणजे ज्यावेळेस ते गुलामगिरीतून पुन्हा एकदा निघाले एज्रा आणि नेहम्याच्या कालखंडामध्ये, त्यावेळेस जरुबाबेलनं पुन्हा उभारलेलं ते मंदिर होतं. आणि ह्याला जी साथ आहे ती एज्रानं दिली आणि त्यात नेहम्यानं दिली. आणि आपण पाहतो की हे दुसरं मंदिर बांधलेलं होतं. त्यानंतर हेरोदानं त्याचा विस्तार केला. हेरोदानं परत बांधलं का? तर नाही, हेरोदानं त्याचा विस्तार केला. हेरोदानंतर मग हे मंदिर आपण पाहतो विस्तारानंतर रोमन सेनापती टायसन यानं ते नष्ट केलं. आणि 70 मध्ये ही घटना घडलेली होती. आणि तुम्हाला आठवतं की ह्याच्या अगोदर एक्झॅक्टली प्रभू येशू ख्रिस्त अभिवचन करतो की तुम्ही हे मंदिर पाहतात, याच्या चिरावर चिरा राहणार आहे असं तो बोलतो. आणि त्यावेळेस कदाचित लोकांना फार कठीण जातं की काय बोलत आहे. पण लगेचच झालेली भविष्यवाणी येशू ख्रिस्तानं केलेली ती पूर्ण झालेली आपण बघतो. आणि 70 AD मध्ये ते संपूर्णपणे मंदिर नेस्त नाबूद केलं. त्याच्यावर ना दगड ठेवला नाही. तुम्हाला ते ह्याची घटना अशी आहे, हिस्ट्री अशी म्हणतात की ते मंदिर मला त्याच्याविषयी ज्यावेळेस पाहतो तर त्यांना दगड ज्यावेळेस होती ती दगडच पण पाडून टाकायची होती. म्हणजे एखादं मंदिर लुटायचं आहे, एखाद्या मंदिरात गोष्टी न्यायच्या, ती गोष्ट वेगळी आहे, पण ह्यांना दगडावर दगड पण ठेवायचं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस चुना आपण लावतो, चुना लावून ते दगड ज्यावेळेस ठेवायचे तो पण त्यांनी पाडला आणि पूर्ण समूळ नष्ट त्यांनी केलेला आहे. तुम्हाला लक्षात आहे ही गोष्ट की ज्यावेळेस शल्मोनानं मंदिर बांधत होतं, तुम्हाला ते लक्षात आहे तर मला सांगा बरं, कोण सांगतं मला. शल्मोन ज्यावेळेस मंदिर बांधलं त्यावेळेस परमेश्वराने सांगितलं की इथे जो कोणी येईल प्रार्थना करेल त्याची मी प्रार्थना ऐकेल वगैरे असं परमेश्वर देवा बोलला. तो आशीर्वादित होतो. आणि त्यानंतर तो असं काही बोलला का, तुमच्या लक्षात आहे का? तो म्हटला जर तुम्ही यथागरीतीनं वागले नाही तर मी ह्याच्यामध्ये वास नाही करणार. आणि मग काय होईल, या मंदिराला मी काय करेल, काय बोललेलं तुम्हाला आठवतं? राष्ट्रांमध्ये पण कसं राष्ट्रांमध्ये हिचं काय करेल मी आठवतं? नष्ट करेल. बरोबर आहे. म्हणजे ह्याला मी पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे काढून टाकेन या मंदिराला असं तो बोलला. पण अजून काय बोललेलं आठवतं? म्हणजे ह्या मंदिराकडे बघून लोक हसू लागतील अशी अवस्था मी करेन. म्हणजे हे ड्रास्टिकली 2 साइड आहेत परमेश्वराने केलेला. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस एंटर करतो, तुम्ही पाहिलं तो एंटर करतो आणि एंटर केल्यानंतर तो आपण होसाना होसाना म्हणून जातो. पण येशू ख्रिस्त एंटर करतो आणि तो मंदिरामध्ये जातो आणि म्हणतो ह्या मंदिराला सर्व राष्ट्रांचं प्रार्थना मंदिर असं म्हटलेलं होतं, पण याला तुम्ही लुटारूंची गुहा केलेली असतं तो म्हणतो. आणि ते मंदिराची एकदम साफसफाई करायला चालू करतो. आणि हे केल्यानंतर लोक म्हणतो काय अधिकार आहे याचा. आणि मग ते लोक थोडेसे चालत शिष्य जे आहे ते त्याला हे बघ चिरा पडलेत, हे बघ मंदिराची अवस्था बघ, येशूला दाखवत आहेत. आणि ते मंदिर कुणी आता डागडुजी केलेलं होतं, हेरोदानच केलेली होती. म्हणजे डागडुजी चालू होती, मंदिराची डागडुजी चालू होती. बघ काय चालू आहे, हे बघ हे असं चालू आहे. आणि ते त्याला काय सांगत होत माहिती येशू ख्रिस्ताला, कारण त्यांना असं वाटत आहे की येशू ख्रिस्त हा येणाऱ्या दिवसामध्ये राजा आहे आणि तो मंदिर बांधणार आहे आणि मग आम्ही त्याचे चेले आहोत आणि आम्ही त्याच्या बरोबर असणार आहे. मग येशू बघ आपण सगळ्यात पहिली जर गोष्ट कोणती करायची तर मंदिराला चांगलं करायचंय बरं का, ही डागडुजी सगळी चांगली करायची. आणि येशू बघ मंदिर कसं झालंय, येशू बघ हे असं झालं. आणि येशू म्हणतो तुम्हाला काय दाखवतंय, काय दाखवतंय तुम्ही मला, मी तुम्हाला सांगतो चिरावर चिरा उरणार नाही त्याच्या. लोक शॉक होत आहेत, त्यांना समजत नाहीये तो काय म्हणत आहे. आणि एक्झॅक्टली आपण पवित्र शास्त्रात पाहतो. आता हे येशू ख्रिस्त त्याच्या मरणाच्या अगोदर बोलत आहे. येशू ख्रिस्त मरणानंतर 70 वर्षांनी घडलेली घटना आहे की रोमचा जो सम्राट आहे तो येतो आणि तो येऊन काय करतो, सेनापती येतो आणि टायसन तो येऊन ते मंदिर पूर्णपणे नष्ट करून टाकतो, पूर्णपणे नष्ट करतो. आणि मग आपण पाहतो पहिलं मंदिर, दुसरं मंदिर आणि तिसरं मंदिर जे आहे जे अजून बांधलेलं नाहीये ते महासंकट काळात बांधलं जाईल. महासंकट काळ 7 वर्षांचा कालखंड. आणि तुम्हाला माहित आहे ना, तो येईल ज्यावेळेस ख्रिस्त विरोधक तो येऊन सगळ्यात पहिला गोष्ट काय करणार आहे, तो येऊन सगळ्यात पहिला
मंदिर बांधणार. आता सध्याच्या सिच्युएशनला काही घटना घडत आहेत. तुम्ही पाहिले घटना, काही इस्रायला संदर्भात काही घटना होत्या. खूप आनंद चालू आहे सगळा. ऐकलं तुम्ही, पाहिलं? खूप आनंद चालू आहे सध्या हमास आणि गाझा यांचं युद्ध संपलेलं आहे. ट्रम्प सारखं म्हणत आहे मला नोबेल द्या, युद्ध थांबवलं. आणि तो म्हणत आहे की पहा, सगळे बंधक सोडलेले आहेत. हमासने इस्रायलचे सोडले, इस्रायलने हमासचे सोडले, आणि ते एकमेकडे बसेस येत आहेत. तो खुश झालेला आहे, तो तिथे गेलेला आहे, आणि तो जाऊन त्यांच्या पार्लमेंटमध्ये खूप सुंदर आहेत बघा ह्या गोष्टी. तुम्ही जर बायबल वाचता आणि तुम्ही जगाकडे पाहता, तुम्हाला फार आनंद होईल. ट्रम्प जात आहे आणि ट्रम्पचं स्वागत होत आहे. ट्रम्प त्यांच्या पार्लमेंटमध्ये उभा आहे, सगळे लोक आहेत. काही लोक आहेत जे विरोध करत आहेत त्याला, ते निघून गेले. त्याच्यानंतर ट्रम्प पट करून म्हणत आहे की आपण एक काम करूया, तुम्ही माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या, माझी आता इच्छा आहे. तो प्रेसिडेंटला सांगतो, म्हणजे जो प्रेसिडेंट आहे इस्रायलचा, त्याला तो सांगतो की माझी इच्छा आहे की आपण PM साठी टाळ्या वाजवूया. तो PM साठी टाळ्या वाजवतो, नेथान्याहूसाठी बेंजामिन नेथान्याहूसाठी टाळ्या वाजवतो. नेथान्याहू इमोशनल होतो. आणि ही सिच्युएशन बघितल्यानंतर कळत आहे की वर्ल्ड लिडरशिप फार डेंजरसली फॉर्म होत आहे. इस्रायला संदर्भात ज्या काही घटना आहेत तुम्ही फार काळजीपूर्वक पहा, कारण अख्खं जग या राष्ट्राच्या इर्द गिर्द फिरत आहे. मी तुम्हाला सांगतो, वारंवार सांगत आहे प्रभूच्या येण्यासंदर्भात. अहो, हे राष्ट्र ज्यावेळेस जगामध्ये, जगाच्या नकाशामध्ये आपण बघतो, अहो ते दिसत पण नाही. जर समजा ह्या घडा एवढा, ह्या आपला रूम एवढा, आपल्या प्रिमाइस एवढा जर आपला नकाशा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही इस्रायल फॉर्म करू शकता. पण समजा आपल्या टॅबमध्ये, आपल्या हातामध्ये एवढा नकाशा आहे, त्याच्यामध्ये पण तो तुम्हाला दिसत नाही. पण जगाचा भूगोल, इतिहास जो आहे तो या राष्ट्राच्या इर्द गिर्द आहे. आणि राष्ट्र कुठलं आहे? ज्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आहे, जे पवित्र शास्त्र इर्द गिर्द फिरतं, जे लिहिलेलं आहे त्याच्याविषयी ते पूर्ण झालेलं आपण पाहतो. तुमचा आणि माझा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्या राष्ट्रातून आलेला आहे, आणि प्रभू परमेश्वर त्या राष्ट्राला पूर्णतः सोडणार नाहीये. घडणाऱ्या घटना बघा, इम्पॉर्टंट गोष्ट काय, सगळ्यात जबरदस्त येणाऱ्या दिवसामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण घटना काय की जेव्हा महासंकटाचा काळ चालू होईल, सगळ्यात पहिली गोष्ट जर कोणती होणार आहे, येरुशलेम मध्ये मंदिर उभं राहणार. आमचं काही दिवसांअगोदर अशी बायबल स्टडीमध्ये डिस्कशन चालू होतं, आणि प्रगटीकरणाचा विषय होता. एक बायबल स्टडी आहे ज्या ठिकाणी केवळ पास्टर्स आणि जे आहेत, काही अभ्यास करत आहेत, थिओलॉजी करत आहेत, तसे लोक. तर त्याच्यामध्ये डिस्कशन चालू होता, आणि त्याच्यामध्ये ते लोक काही जण बोलत आहेत जे ऑलरेडी इस्रायलला जाऊन आलेले आहेत, जे ऑलरेडी थोडेसे मिडल ईस्टशी कनेक्टेड आहेत. तर ते लोक म्हणतात की वी आर अमेज टू नो की त्या ठिकाणी इस्रायल जे आहे ते ऑलरेडी त्यांनी प्लॅन आउट केलेलं आहे. की ते म्हणतात की मंदिर ऑलरेडी प्लॅन झालेलं आहे, त्याला तिथे जे पाहिजे, जे हवं आहे ते सगळं प्लॅन्ड आहे. जर ते म्हणाले आणि जर ते रिझॉल्व झालं, तर विदिन 1 मंथमध्ये शल्मोनासारखं मंदिर ते लोक उभं करत आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांची तयारी ऑलरेडी झालेली आहे. म्हणजे आपण जे शास्त्रात पाहतो ना की अरे एवढं मोठं मंदिर कसं बनेल बरं, कसं शक्य आहे एवढं मोठं मंदिर बनायला, दे आर ऑलरेडी अहेड. आणि त्यांची टेक्नॉलॉजी आणि त्यांचं जे काय आहे, आणि ते फार विलक्षण आहे. मग आपण जे म्हणतो 7 वर्षाच्या कालखंडामध्ये लोक काय काय करतील, काय करू शकतात हे लोक. तो ख्रिस्त विरोधात काय करेल बरं? तो येईल 3.5 वर्ष तर गोड गोड राहणार आहे तो. मग तो येऊन काय करेल बरं? तो येऊन सगळ्यात पहिला मंदिर बांधेल, आणि मंदिर बांधून काय करेल? ही विल बी देअर. तो असेल तिथं. आणि तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीकडे पहा, खूप जवळ आहोत आपण खूप जवळ आहोत. जे प्रिपरेशन चालू आहे, ज्या दिशेनं आपण चाललेलो आहे, आपण खूप जवळ आहोत. पण मागच्या बायबल स्टडीला सांगितल्याप्रमाणे हे सगळं शिक्षण घेतल्यानंतर आपण घाबरून जावं का? अरे नाही. इनफॅक्ट आपण खूप आनंदी असावं, कारण जे आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे ते
परिपूर्ण होत आहे, आपला त्यावर विश्वास आहे. आणि प्रभूचे आपण किती आभार मानावेत की तुमचा आणि माझा प्रभू ख्रिस्ताच्या मंडळीला घ्यायला येत आहे. आणि जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारलेले आहेत, तारणाचं चिन्ह त्यांनी बाप्तिस्मा घेतलेलं आहे आणि त्यांनी प्रियजनांसमोर कबुली दिलेली आहे की आम्ही ख्रिस्ताचे, त्या प्रत्येकाला तो घेणार आहे. आणि आपण किती हर्षोल्लास करायला पाहिजे त्यासाठी की जे लिखित आहे ते होत आहे. आणि आपण पाहत आहे की तिसरं मंदिर अजून बांधलं नाहीये, हे महासंकट काळात बांधले जाईल. ख्रिस्त विरोधक या मंदिराचा उपयोग करून त्यात प्रवेश करेल, त्याला अपवित्र करेल. तो त्याच्यामध्ये प्रवेश करेल आणि त्याला अपवित्र करेल. अनेकदा मी तुम्हाला सांगू, असं वाटत असतं की अपवित्र करेल म्हणजे काय. मी तुम्हाला सांगतो की जे जे शास्त्रामध्ये मंदिरासंदर्भात लिहिलेलं आहे त्याच्या उलट तो करायला लागेल. पण बिकॉज त्यानं लिडरशिप घेतल्यामुळं, बिकॉज तो लीडर असल्यामुळं त्याला कोण काहीच करणार नाही आणि तो त्याचं अस्तित्व जे आहे तो त्या ठिकाणी प्रस्थापित करेल. शेवटलं मंदिर म्हणजे हे तिसरं मंदिर आहे. आणि शेवटलं मंदिर परमेश्वर स्वतः आपल्या सहस्त्र वर्षी राज्यात बांधेल. आणि तो 1000 वर्षाचं जे राज्य आहे त्याच्यामध्ये खुद्द परमेश्वर बांधेल. पण मंदिराचा हा क्रम राहणार आहे का. बघा शास्त्र काय म्हणतं. शास्त्र म्हणतं, लगेच योहानाला असं बोलतं की लक्षात ठेव, बाहेरील अंगण जे आहे, आपल्याला माहिती आहे ना मंदिर कसं होतं. परमपवित्र स्थान, त्या परमपवित्र स्थानामध्ये कोश होता, त्या कोशामध्ये अरोनाची काठी होती, 10 आज्ञा होत्या, बेखमीर भाकरी होत्या आणि त्या कोशामध्ये ते होतं, वर 2 कुरूप होते. हे कुठं होतं तर परमपवित्र स्थानामध्ये. आपण पाहू परमपवित्र स्थान, त्याच्यानंतर एक पडदा होता, पडद्यानंतर पवित्र स्थान होतं. आणि पवित्र स्थानामध्ये केवळ सर्व याजक जे आहेत ते असत आणि पवित्र स्थानामध्ये ते त्यांचा वावर असेल. परम पवित्र स्थानामध्ये ज्या ठिकाणी कोश आहे त्या ठिकाणी केवळ वर्षातून एकदाच याजक काय करायचा, एक प्रमुख याजक आज जायचा, स्वतःच्या आणि संपूर्ण इस्रायलाच्या पातकांसाठी अर्पण द्यायचा. त्याच्यानंतर यहुदी विश्वासणाऱ्यांचा समूह असायचा, जे यहुदी लोक आहेत, यहुदी यहोवावर विश्वास ठेवणारे जे लोक पुरुष आहेत त्यांचा समुदाय असायचा. त्याच्यानंतर पुन्हा पडदा आणि त्यानंतर मग आपण पाहतो यहुदी स्त्रिया. त्यानंतर मंदिराचा दरवाजा बंद आणि मग बाहेरील अंगण होतं. आणि बाहेरील अंगण जे आहे त्या बाहेरील अंगणामध्ये परराष्ट्रीय, ज्यांना जंटाईल्स म्हणतो, ते लोक असायचे. आणि ही मंदिराची रचना होती. आणि या रचनेमध्ये योहानाला असं सांगण्यात येतं, देवदूत असं म्हणतो, मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचं माप घेऊ नको, कारण ते परराष्ट्रीयांना दिलंय. पण याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांचं माप घेऊ नको. पण काय होत आहे, हे अंगण म्हणजे मंदिरातील तो भाग जेथे यहुदीतर लोकांनाच प्रवेश असायचा. त्या काळात परराष्ट्रीय म्हणजे अविश्वासी, देवाला नाकारणारे लोक जे यरुशलेमेचा व मंदिराचा अपमान करतील त्या संदर्भात दिलेलं आहे. पूर्वी नक्कीच परराष्ट्रीय लोक अंगणात यायचे आणि यहोवा देवाची उपासना करण्यासाठी बाहेर उभे राहायचे. पण ज्या संदर्भात योहानाला सांगितलेलं आहे की माप घेऊ नको, का बरं, कारण ते परराष्ट्रीय जो संदर्भ लिहिलेला आहे तो ते लोक अविश्वासी आहेत, देवाला नाकारणारे आहेत, ते यरुशलेमेचा व मंदिराचा अपमान करणारे लोक आहेत. त्यांना तू सोडून दे, कारण का त्यांच्यावर भयानक न्याय येणार आहे असं आपल्याला दिसतं. कसा न्याय आहे बघा. हा काळ महासंकटाचा, संकट काळाचा दुसरा अर्धा भाग आहे. म्हणजे पहिला अर्धा भाग झालेला आहे महासंकटाचा 3.5 वर्ष आणि मग हा दुसरा भाग आहे. प्रकटीकरण 13वा अध्याय आणि 4 ते 5 वचन. येशू म्हणाला होता, यरुशलेम अन्य जाती म्हणजे परराष्ट्रीयांच्या पायाखाली तुडवली जाईल, तोपर्यंत अन्य जातीचा काळ पूर्ण होणार नाही, परराष्ट्रीय लोकांचा काळ पूर्ण होणार नाही. आपण जे करणे पाहत आहे, करण्यांकडे आपण गेल्यानंतर आपण पाहिलं की अनर्थ 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 आला. आपण म्हणून संतगणांच्या प्रार्थना होत्या, लोक पश्चाताप करत नव्हते. आपण पाहिलं लोकांचा पश्चाताप नाहीये. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं अभिवचन दिसत आहे की जोपर्यंत यरुशलेम अविश्वासणाऱ्यांकडून, परराष्ट्रांकडून पायाखाली तुडवली जाणार नाही, तोपर्यंत परराष्ट्रीय लोकांचा न्याय नाहीये. आणि इथं आपल्याला दिसत आहे, काय दिसत आहे की या वेळेला यरुशलेम परराष्ट्रीय लोकांद्वारे, परराष्ट्रीय ज्या कॉन्टेक्स्टमध्ये बोललेलं आहे ते अपवित्र करणारे लोक, अविश्वासणारे लोक, थट्टा करणारे लोक, असे जे लोक आहेत ते पायाखाली तुडवतील.
आज तुम्ही आणि मी अविश्वासणारे आहे का? ॲब्सोल्युटली आहे. तुमचं आणि माझं तारण जेंटाइल्स मधून झालेलं आहे का? ॲब्सोल्युटली झालेलं आहे. पण ज्या कॉन्टेक्स्टमध्ये हे बोललेलं आहे की त्यांचं माप घेऊ नको, तो कॉन्टेक्स्ट अविश्वासणाऱ्या लोकांसंदर्भात आहे. ते येतील आणि ते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अयोग्य प्रकारे वर्तन करतील. येणाऱ्या दिवसामध्ये हे फार कठीण असणार आहे. आजचा जर आपण थोडासा पार्श्वभूमी बघितली तर इस्रायला संदर्भात सध्या लोक फार कठोर रीतीनं वागत आहेत. 33 राष्ट्र त्या इस्रायलाच्या विरोधात आहेत आणि परमेश्वर देवबाप स्वतः महासंकटाच्या काळामध्ये इस्रायलाच्या विरोधात उभा राहणार आहे. आणि ज्यावेळेस तो उभा राहील, आत्ता जे आपण वाचत आहे बघा इथे काय आहे. गेल्या 2000 वर्षात, ओके, हे लक्षात घ्या, गेल्या 2000 वर्षात येरुशलेमेवर अनेक अन्य जातींनी राज्य केलं. ओके, अनेक अन्य जाती म्हणजे परराष्ट्रीय लोक आले आणि त्यांनी येरुशलेमेवर राज्य केलं. आता काय होतं, कोण कोण होते ते? रोमन, बायझंटाईन, मुस्लिम, खलिफा, क्रुसेडर, तुर्की, ब्रिटिश आणि अरब. या लोकांनी 2000 वर्षामध्ये येरुशलेमेवर इस्रायलावर राज्य केलेलं आहे. आज ती इस्रायलाच्या ताब्यात असली तरी वादग्रस्त आहे. आज इस्रायलाच्या ताब्यात येरुशलेम आहे का? आहे, पण खूप वादग्रस्त आहे. खूप म्हणजे इतकी वादग्रस्त आहे, मला वाटतं ज्यावेळेस ट्रम्प मागच्या त्याच्या ह्याला टर्मला त्यानं त्या ठिकाणी अमेरिकन अमेरिकन काउन्सिल जी आहे ती त्या ठिकाणी खोलली आणि तिथून ती सुरुवात झाली की अमेरिका त्यांना सपोर्ट करत आहे आणि त्यांनी ते केलेलं होतं. भारत पण जी आहे ती प्रयत्न करत आहे, पण ते त्याच्या पॉलिटिकल ह्याच्यामुळं अनेकदा ती वादात पडते. पण येरुशलेम जी आहे तिला खूपदा दाबण्यात आलेलं आहे. परंतु ख्रिस्त विरोधकाच्या राज्यामध्ये होणारे तुकडे, त्याला जे तुकडे होणार आहेत, त्याला तुडवण्यात येणार आहे, ते सर्वात भयंकर असेल. आणि ते खरंच आपण अंदाज नाही लावू शकत की ते कसं होणार आहे. पण खूप लोक त्या ठिकाणी जातील, त्या मंदिराला विटाळतील. तो जो ख्रिस्त विरोधक आहे, जो येणार आहे, तो फार भयंकर रीतीनं त्या मंदिराची हालत करेल. त्या काळात देव आपल्या विश्वासू लोकांचे रक्षण करेल आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेईल. प्रभू देवा त्या लोकांचं संरक्षण करेल, त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांचं, आणि विश्वासणाऱ्या लोकांचं संरक्षण करून त्यांना सुरक्षित नेईल. 42 महिने म्हणजे 3.5 वर्ष. 42 महिने म्हणजे 3.5 वर्ष हा कालखंड चालणार आहे. आणि या कालखंडामध्ये म्हणजे पहिले 3.5 वर्ष इट विल बी व्हेरी नाईस, क्वाईट, सगळे एकदम सुरळीत. पण त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी घडत जातील. काही लोक मृत्युमुखी पडत असतील, पण त्याचा जो भार आहे घरामध्ये जगामध्ये शांतता प्रस्थापित करतात ख्रिस्त विरोधक स्वतःला अशा रीतीनं प्रेझेंट करेल. पण जे 3.5 वर्षाचा कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये हे सर्व होणार आहे. हे होत असताना 2 लोक येणार आहेत. ते कोण आहेत आपण जरा बघूया बरं का. योहानाला मंदिर, वेदी, उपासकांचे माप घेण्यास सांगितले गेले. म्हणजे देव आपल्या लोकांना ओळखतो, त्यांचे रक्षण करतो. तर म्हणतो पहा कोण कोण आहेत आणि त्यांची नावली, आणि बरोबर त्यांना तो मोकळं करत आहे आणि त्यांना तो रक्षण करत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, आठवण तुम्हाला कारण कसं आहे, कृपा आणि कर्म. आपण पाहिलं की त्याला सांगितलेलं आहे की पहा जाऊन माप घे, आणि तो त्या ठिकाणी बघत आहे, माप घेत आहे. देवबाप आपल्या लोकांना ओळखत आहे. परंतु बाहेरील अंगण म्हणजे जगातील अविश्वासी लोकांचं प्रतीक देवाच्या न्यायाखाली येईल. 42 महिन्यांच्या काळात ख्रिस्त विरोधकाचे राज्य तात्पुरते दिसेल, पण देवाचा अधिकार काय नाही. लोक म्हणतील वा, फक्त ख्रिस्त विरोध हाच राजा आहे. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं असेल, तुम्हाला असं वाटतं की ओ फक्त डोनाल्ड ट्रम्पच आहे, तोच आहे देव. तुम्ही कदाचित इतकं फनी इन्सिडेंट्स त्याचे वाटतात मला की स्वतःच येऊन स्वतःच मागत असतो नोबेल द्या, नोबेल द्या. आणि इतकं डेंजरस आहे. तुम्ही किती जणांनी पाकिस्तानच्या PM ला बघितलं बरं? आता ती न्यूज बघितली? इतका महान आहे, इतका चांगला आहे, मी एवढं बघितलं नाही, मग तू ह्याला नोबेल द्या म्हणतो. काही करायला नोबेल द्या म्हणतो. मग तो एवढा चांगला प्रेसिडेंट कुठं होता, जगाची काळजी घेणारा आहे.
काही काही वर्ड्स असतात ना, लिटरली असं वाटतं की आपण बायबल वाचतो त्यामध्ये कसं असतं की हा जगाची काळ, हा जगाचा तारणहार आहे असं वगैरे म्हणलं त्याला बोलण्यात येतं. की पाकिस्तानचा PM तर खूप बोलला यावेळेस, त्याच्यावर खूप सारे मीम्स बघितले मी नंतर की तोच आहे, त्यालाच द्या, अहो किती चांगलं आहे, आम्ही डिक्लेअर करतो वगैरे. लगेच बेंजामिन नेतन्याहू त्यानं तर अनाऊन्सच केलं, त्यांनी काहीतरी सिम्बॉल पण दिले त्याला नोबेलचे. म्हणजे हे का होत आहे, हे घटना का घडत आहेत की येणारा जो ख्रिस्त विरोधक आहे तो ज्यावेळेस येईल आणि तो ज्यावेळेस राज्य स्थापेल तर जग कसं वेडं होणार आहे, जग कसं प्रेझेंट होईल या गोष्टीला. म्हणजे हे तर काहीच नाही, हा तर ट्रेलर आहे. पण जो खराच येईल आणि तो खरंच ज्यावेळेस प्रिटेंड करेल, आता तर समजा आहे ना, तो म्हणते मी सात युद्ध मी थांबवलेत असं तो म्हणतो. पण येणाऱ्या दिवसामध्ये खराच ख्रिस्त विरोधक असेल, जग त्याची किती वाहवा करेल, जग त्याला किती थँकफुल असेल. आणि आपण ते पाहत होतो, म्हणतो की पहा ख्रिस्त विरोधाचं राज्य जे आहे ते तात्पुरते, ह्या कालखंडामध्ये एव्हरीथिंग विल बी, अरे सगळं एकदम सेम, एकदम छान सुरळीत असं वाटेल. पण देवाचा अधिकार कायम राहील. आणि मग त्या घटकेला वचन 3 पासून आपल्याला दिसतं बघा, 2 साक्षीदार येतात. ओके, 2 साक्षी लोक आहेत ना, ते येत आहेत. काय म्हटलेलं बघा त्यांचं कार्य, माझे 2 साक्षी यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश देतील. ओके, म्हणजे किती? लवकर तुमचं गणित करा बरं. 1260 दिवस ते काय करतील, ते संदेश देतील. आणि तुम्हाला हे आकडा जर तुम्ही केला तर किती होतो मग? 8 ते 9. आणि ते काय करतील? 1260 दिवस म्हणजे किती? 3.5 वर्ष. ते काय करतील? काय करतील ते? अहो, ते संदेश देतील. म्हणजे काय होते बघा, मी अधिकार देईन म्हणजे सामर्थ्य कुणाकडून येईल? दोघांना सामर्थ्य कुणाकडून येईल? देवाकडून, बरोबर, परमेश्वराकडून. हे साक्षीदार जे आहे त्याचा ग्रीक शब्द जो आहे तर मायटर्स पासून आला आहे, ज्याला मायटर म्हणजे शहीद हा बनलेला आहे. अनेक मतप्रवाह जे आहेत ते प्रतिकात्मक मानतात, पण कारण हे साक्षीदार मरत आहेत आणि पुन्हा जिवंत होत आहेत म्हणून ते खरे व्यक्ती असलेच अधिक योग्य अर्थ सांगत आहेत. हे दोघं जण जे आहेत ते मरत आहेतच पण पुन्हा पुनरुत्थित होत आहेत. हे लोक मरत तर आहेतच पण हे काय होत आहेत, पुन्हा पुनरुत्थित होणार आहेत. म्हणजे हे पुरुष आहेत आणि हे काही सर्वसाधारण आपल्याला दिसत नाही. आता ह्यांच्याविषयी जर समजून घ्यायचं आहे तर बघा किती अद्भुत आहे. हे 2 कोण आहेत बघा. 2 साक्षीदार आवश्यक आहेत. का बरं? कारण व्यवस्थेमध्ये म्हणजे अनुवादामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या होत्या की एकापेक्षा 2 बरे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पण साक्षीदारांसंदर्भात बोलत असताना किती म्हणतो? 2 असावे असं तो म्हणतो. आणि साक्षीदारांची मागणी किती? 2 आहे. आणि आपल्याला दिसतं की हे 2 जण आहेत. त्यांचं कार्य काय? त्यांचं कार्य होणाऱ्या गोष्टी सांगणार आहेत ते. म्हणजे काय? देवाचं वचन जाहीर करणार आहेत. हे केवळ भविष्यवाणी नसून सत्य बोलणं आहे. त्यांच्या सेवेचा काळ 1260 दिवस म्हणजे 3.5 वर्ष, म्हणजेच महासंकट काळाचा दुसरा अर्धा भाग आहे. काय महासंकटाचा काय? हे दुसरा अर्धा भाग. म्हणजे as soon as शांतता असते, अशांतता करायला हे दोघं प्रगट होणार. म्हणजे हा जो कालखंड आहे ज्याच्यामध्ये पिढा येत आहेत, अमुक येत आहेत, दिस 2 आर देअर. आणि ते काय करतायत? जसं मोशे म्हणायचं ना, ए बघा काय सांगतो तुम्हाला, आम्हाला जाऊ देणार का? सांगा तुम्हाला दाखवतो. पिढा सांगतो. आणि ही पिढा आणली, ही दुसरी पिढा आणली, ही तिसरी पिढा आणली. हे लोक काय करतात? हे लोक साथ देतात. जर तुम्ही माग नाही फिरले यहुद्यांना आणि मग परराष्ट्रीयांना, जर तुम्ही नाही केलं तर बघा काय होतंय. आणि त्यांचा विरोधक कोण आहे? ख्रिस्त विरोधक. कुणाच्या विरोधात थांबलेले आहेत? ख्रिस्त विरोधकाच्या. आणि हे दोघं आहेत, तो एकटा आहे आणि तो त्याच्या विरोधात ते बोलत आहे. ह्याचा प्लॅन काय माहितीये का? यांना मी कसं मारू, ह्यांच्याविषयी मी काय करू. आणि हे दोघं ऐकत नाहीये. हे लोक सुसाट सुटलेले आहेत. अनेक पिढा, अनेक गोष्टी
की महासंकटाचा दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये खूप गोष्टी येतील. त्यांना ओळखणार कसं, जग कसं ओळखणार, तर असं म्हटलं ते तरट पांघरून भविष्यवाणी करतील. आणि जेव्हा जेव्हा आपण तरट हा शब्द वापरतो, ऐकतो, तरट म्हणजे काय माहिती तुम्हाला? असं तरट गोल ताटासारखा प्रकार असतो, तरट म्हणजे पोत्यासारखा प्रकार असतो. कसं ओळखणार त्यांना तुम्ही? तेव्हा तरट पांघरून म्हणजे दुःख, पश्चाताप, देवाच्या न्यायाची मागणी करणं. हे लोक काय करायचे तर आपण जुन्या करारामध्ये बघितलं तर तरट आणि गोंताट नेसायचे, बसायचे आणि पश्चाताप करायचे. आणि हा तो प्रकार होता. हे दोघं आले, त्यांनी बघितलं शांतता चालू आहे. तुम्ही किती विलक्षण आहे पहा. जेव्हा एव्हरीथिंग इज क्वाईट नाईस अँड एव्हरीथिंग इज गोइंग व्हेरी गुड ना, सगळं चांगलं आहे, अचानक दोघं येतात आणि ओरडायला लागतात, तुमचं काही खरं नाही. तुम्ही विचार करा, जग ह्यांच्यावर किती चिडेल, जग ह्यांचा किती द्वेष करेल. 3.5 वर्ष मंदिर बांधलेलं आहे, सगळं छान चालू आहे, किती सुंदर आमचा जगामध्ये एवढा महान नेता उभा राहिलेला आहे, आणि हे दोघं उभे राहत आहेत आणि त्या नेत्याविषयीच बोलायला चालू करतात. नेत्याविषयीच ते लोक संदेश द्यायला चालू करतात. आणि लोकांना अस्वस्थता आहे. लोक म्हणतात ते काय होत आहे, आणि ते काय काय संदेश द्यायला, ते म्हणतात की दुःख, पश्चाताप, देवाचा न्याय हा प्रकट होणं आवश्यक आहे. आणि ते बोलत आहेत, ते सांगत आहेत, ते लोकांच्या पापावर, मंदिराच्या अपवित्रतेवर, ख्रिस्त विरोधकाच्या अत्याचारावर शोक करतायत. ते लोक शोक करतात. ते म्हणजे काय खरं नाही, हे बरोबर नाही. आणि तुम्ही विचार करा, हे डायरेक्ट होत आहे, ते कसं होईल? आज आपल्या भारत देशाची हालत जी आहे आपण त्यावेळेस पाहतो. जर समजा टॉप लिडरशिप विषयी कोणी काय बोललं तर तो कोम्यातच आहे, म्हणजे बोलूच नाही शकत. कठीण परिस्थिती आहे. सगळे लोक, सगळे जे गोष्टी आहेत त्या लिडरशिपच्या अंडर येत चाललेल्या आहेत आणि गेलेले आहेत. आणि जर कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो तर आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो. ते आता मध्ये ते चालू होतं बघा आपलं प्रकरण, वोट चोरी. असं दिसतं की शांत झालं आता. कसं म्हणजे सगळं मॅनेज होत आहे. मीडिया असो, एव्हरीथिंग इज मॅनेजेबल. आणि अजूनच जर कोण काही कुठल्या ठिकाणी आवाज करत आहे तर आवाज दाबायचा कसा हेही समजत करत आहे. परिस्थिती चालू आहे. तुम्ही विचार करा, जगाच्या लिडरशिप संदर्भात हे दोघं इथल्याने बोलायला चालू करतील. आणि तसं नाही चालू करणार, ते शोक करतील. जेव्हा अशा टॉपमोस्ट लिडरशिप संदर्भात बोलायला चालू होईल, शोक होईल, काय होईल बघा शास्त्र काय म्हणतात. त्यांची ओळख कशी करावी बरं? तर पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची 2 झाडं, 2 समया ही ती आहेत. म्हणजे काय? हे शब्द जखर्या याचा 4था अध्याय 1 ते 14 मध्ये यहोशुआ व जरुबाबेल यांच्यासाठी वापरले गेले. त्याप्रमाणे हे 2 साक्षीदार इस्रायलामध्ये आत्मिक जागृती घडवतील. ते येतील आणि आत्मिक जागृती इस्रायलाविषयी घडवतील. आणि ते घडवून काय करतील बरं? ते येतील आणि इस्रायलामध्ये आत्मिक जागृती कशी तयार होईल त्याविषयी बोलू लागतील. या दोघांच्या साक्षीमुळं फार मोठी उलटापालट होणार आहे बरं का इस्रायलामध्ये. आपण ज्या तारणा संदर्भात लोकांच्या बोलत आहोत, हे दोघं त्याला कारण असणार आहेत. फार मोठ्या प्रमाणात हे दोघं त्या ठिकाणी आत्मिक क्रांती घडवणार आहेत. त्यांची निश्चित ओळख सांगता येत नाही, ते कोण आहेत. खूप लोक यांच्याविषयी बोलतात की ते एलिया असेल, तो काही जण म्हणतात की तो हनोक असेल, इनोक असेल असं म्हणतात. वेगवेगळी नावं जी आहेत त्यांच्याविषयी घेण्यात येतात. तो मोशे असेल, ते दोघं त्यातले एक मोशे असेल. आणि ह्यांच्याविषयी नावं घेण्याचा उद्देश असा आहे की जे संदेश ते दिलेले आहेत त्या संदेशाची तुलना या 3 स्पीकर संगती होते. आणि तेवढंच नाही तर हे संदेश त्यांना मरण आलं की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. उदाहरणामध्ये हनोक तर मेला नाही, तो तसाच अंतरी त्याला घेण्यात आलं. मोशेच्या शरीरासंदर्भात ते सापडलं नाही आणि ते कुठेही ठाऊक नाही आहे, त्यामुळे त्याच्याही मरणासंदर्भात प्रश्नचिन्ह आहे. आणि एलियाला मरण प्राप्त नाही झालं, एलियाला लोकांतरी घेण्यात आला आणि एलिया तसाच गेला म्हणून त्याला मरण नाही.
मग ज्यांना मरण नाहीये त्यांना मरणाचा अनुभव येणं गरजेचं आहे. आणि मग तो येण्यासाठी या तिघांपैकी आता ह्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात मोशे संदर्भात दिलेला आहे की मोशे जो आहे हा मोशे मेलेला आहे आणि त्याचे शरीर परमेश्वरानं लपवून ठेवलेलं आहे, हे आपल्या शास्त्रामध्ये दिसतं. पण बाकीच्या दोघांसंदर्भात प्रश्नचिन्ह आहे. मग जर त्यांना मरण नाही तर ते मरणं आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यांना पुन्हा पाठवण्यात येईल आणि सामर्थ्य देवाकडून त्यांना मिळेल असं म्हणण्यात येतं. हे एक्झॅक्टली कोण आहेत त्यांच्याविषयी लिहिलेलं नाहीये. हा केवळ शास्त्र अभ्यास करणाऱ्यांचा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाद्वारे ते प्रगट करत आहेत. पण अजूनही त्याच्यावर अनेक त्यांच्या शंका आहेत. काही जण निश्चित करत आहेत, काही जण म्हणतात की नाही, त्यांच्यामध्ये अजून आम्हाला ठाऊक नाही ते कोण असतील. पण हे मात्र नक्की आहे की ते दोघं जण देवाने निवडलेले आहेत. मेन संदेश काय, दोघांना निवडलेले आहेत. ख्रिस्त विरोधकाच्या संदर्भात संदेश देत आहेत, त्याविषयी शोक करत आहेत. इस्रायलाच्या तारणा संदर्भात इस्रायलामध्ये आत्मिक जागृती करत आहेत. ही त्यांची ओळख आहे. देवाने निवडलेले संदेशवाहक भविष्यवक्ता ते दोघं जण असतील. हे दोन साक्षीदार व्यक्ती परमेश्वराकडून अधिकार घेऊन महासंकट काळात यरूशलेममध्ये भविष्य सांगतील. ते पश्चातापाचे न्यायाचे संदेश देतील, पापावर शोक करतील. त्यांच्या साक्षीने अनेक यहुदी सत्याकडे वळतील. अनेक यहुद्यांचं तारण करण्यासाठी हे दोन साक्षीदार असतील. त्या दोन साक्षीदारांकडून यहुद्यांचं तारण होईल. डेफिनेटली लक्षात घ्या, हे दोघं जण जे आहेत ना हे यहुदीच आहेत बरं का. हे मात्र यावरून दिसतं, कारण यहुदी बाहेरच्यांचं ऐकत नाही, ते त्यांचंच ऐकतात. आणि जे येतील ते इतके सामर्थ्यानं भरलेले असतील, त्यांची पॉवर एवढी जबरदस्त असेल, फार मोठ्या प्रमाणात ते तारणाचं कार्य परमेश्वर त्यांच्याकडून त्यावेळेस करेल. 5 आणि 6 वचन, त्यांचं सामर्थ्य आणि अधिकार काय असेल. त्यांना कोणी उपद्रव करू पाहिल्यास, बघा आता काय हे महत्वाचं, त्यांना जर कोणी उपद्रव करायचा असेल तर काय होईल माहिती का, त्यांच्या तोंडातून अग्नी निघेल आणि त्यांच्या वैराला खाऊन टाकेल. एवढंच नाही, कोणी त्यांना उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला याच प्रमाणे जीवे मारण्यात यावे. त्यांचा संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यांना पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पिढ्यांनी पीडित करण्याचा अधिकारही त्यांना आहे. आणि मग आपल्याला दिसतो की हे सगळं तर भाऊ मोशेने केलेलं. म्हणून अनेक जण हा मोशे तर नाहीये, मग हा मोशे तर नसणार आहे. मग अहो एलिया नाही का, एलिया पाऊस बंद करतो, आकाश बंद करतो, ती प्रार्थना त्याने केली, ती नाही का एलिया आहे असं काय अंदाज लावतात. त्यांचे अधिकार जे आहेत ते आपण या वचनामध्ये पाहतो. एवढंच नाही, त्यांचं हे अलौकिक सामर्थ्य. या दोन साक्षीदारांना परमेश्वराने चमत्कारिक शक्ती दिली होती. ते देवाचा न्याय, कोप, पश्चातापाची गरज ठामपणे जाहीर करतील, म्हणून जग त्यांचा तिरस्कार करेल. जग आज पण करतं का? आज पण करतं. इफ यू स्टार्ट स्पीकिंग ट्रुथ अबाउट मेन की तू पापी आहे, त्याला नाही आवडत, तो लगेच कान बंद करायला लागतो, तो तिरस्कार करायला लागतो. जो कोणी त्यांना इजा करेल, शास्त्र म्हणतं अग्नी त्यांच्या तोंडातून निघून त्यांना नष्ट करेल. हे देवाच्या न्यायाचं प्रतीक आहे. लोकांना आवडत नाही त्यांच्या पातकाविषयी बोललेलं, लोकांना आवडत नाही अरे पश्चाताप करा म्हटलेलं, लोकांना आवडत नाही की देवाचा न्याय तुमच्यावर येईल म्हटलेलं. त्यांना पसंत नाही. लोकांना त्यांच्या चुका दाखवलेली, त्यांची पाप दाखवलेली आवडत नाही. लोकांना मुझको मत बताओ, हमको मत बताओ हम कोण आहे, तुमची आयडेंटिटी सांगितलेली तुम्हाला आवडत नाही. आणि हे दोघं येऊन त्या ख्रिस्त विरोधकाची आयडेंटिटी सांगतात की तू कोण आहेस, आणि जे त्याला फॉलो करतात ते कोण आहेत. एक पुण्यामध्ये एक मोठं चर्च आहे, ओके, आणि त्या चर्चमध्ये मोठा आहे ते चर्च असं म्हणतात. आणि तिथले जे पाळक आणि पाळके आहेत त्यांना मम्मी डॅडी वगैरे असं बोलतात. आणि जर समजा त्या चर्चच्या लोकांसाठी तुम्ही बोलायला लागला तर ते इतके असे मृदू असतात आणि हो आम्ही देवाला धन्यवाद देतो वगैरे असं काही. आणि मग तुम्ही त्यांना म्हटले की तुम्ही ख्रिस्ती आहात आणि तुम्ही अमुक करता, तुम्ही तमुक करता, आणि मग लोकांना फसवता, आणि ते म्हणतात की हो आमचं छळच आहे.
आणि आमचा छळ होत आहे, लोक आम्हाला तसे बोलतात, आम्ही ते सहन करतो वगैरे असं बोलतात. बट तुम्ही जर म्हटले की तुमचा पालक थोथांड शिकवतो, तुमची जे त्या ठिकाणी खोटं शिक्षण आहे आणि तुम्ही आरोग्य तुम्हाला शिकवण्यात येतं, तर ते तुम्हाला कानाखाली मारायला पण कमी नाही करणार. बट इफ यू स्पीक अबाउट क्राइस्ट अँड हिज टीचिंग्स, एका गालावर म्हणतो दुसरा गाल देतो आम्ही रेडी आहोत, इथं मारलं दुसरा गाल इथं पण मार. बट वेन इट कम्स टू द पास्टर आणि तुम्ही म्हटले की अहो तो तर खोटं शिकवतो, तो योग्य नाही शिकवत, मग ते तुम्हाला चोपाला चालू करतात आणि करतात बरं, मारतात आणि हे खरं आहे असं म्हणतात. तर मला तुम्हाला हे सांगू दे की इन्स्टेड ऑफ बिब्लिकल टीचिंग्स, वेन यू स्पीक अबाउट द ट्रुथ, तुम्ही कुणाला फॉलो करत आहे, तुम्ही विचार करा हे दोघं येतील आणि जे त्या ख्रिस्त विरोधकाला फॉलो करत आहेत त्याला ज्यावेळेस ते बोलतील त्यावेळेस लोक किती चवताळतील आणि चवताळू कशा अंगावर जातील, त्यांच्या मारायला जातील, इजा करायला जातील. शास्त्र म्हणते की तुझ्या तोंडातून निघून ते नष्ट होतील, तो देवाचा न्याय असेल. त्यांना स्वर्गात वर अधिकार, त्यांनी स्वर्ग बंद करण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे. त्यांच्या भविष्यवाणी दरम्यान पाऊस पडणार नाही, म्हणजे हे लोक ज्यावेळेस भविष्यवाणी करतील पाऊस पण पडणार नाही, एवढी त्यांच्यामध्ये क्षमता आहे. ही दुष्काळाची शिक्षा पापी आणि हट्टी लोकांसाठी होती. सेम एलियास आहे. पाणी व पृथ्वीवरील अधिकार, त्यांनी पाणी रक्तात रूपांतरित करण्याचा आणि महामारी म्हणजे पीडा पाठवण्याचा अधिकार मिळवलेला होता. मोशेप्रमाणे सामर्थ्य या ठिकाणी आपल्याला दिसतं. देवाच्या न्यायाचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला या ठिकाणी दिसतं. आपण पाहतो पुढं, देवाचे संरक्षण, अनेक शत्रू त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतील पण देवाचे संरक्षण त्यांच्यावर असेल. जोपर्यंत त्यांची साक्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही त्यांना काही करू शकत नाही. जेवढा त्यांना वेळ नेमलेला आहे, जेवढा त्यांना वेळ दिलेला आहे तोपर्यंत त्यांना हात पण कोण लावू शकत नाही. तोपर्यंत ते त्या ठिकाणी उभं राहून साक्ष देणारच, ते न्याय करणारच, ते शोक करणारच, ते पश्चातापाने उत्तेजन देणारच. त्यांचं कामच आहे ते करणार. या दोन साक्षीदारांकडे एलिया मोशेप्रमाणे सामर्थ्य असेल. ते न्याय, पश्चाताप, देवाची सत्ता जाहीर करतील. अग्नी, दुष्काळ, रक्त आणि महामारी म्हणजे पीडा यांच्या माध्यमातून देव आपला कोप व्यक्त करेल आणि जोपर्यंत त्यांचे कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर देवाचे अटळ संरक्षण असेल. त्यानो हे फार इम्पॉर्टंट आहे, हे दोन साक्षीदार. आणि आपण या ठिकाणी थांबूया आणि वचन 6 पर्यंत आपण आलेलो आहोत. देव आपल्याला सहायता करो की ह्या दोन साक्षीदारांसंदर्भात अजून आपण समजून घेऊया येणाऱ्या बायबल स्टडीमध्ये आणि पाहूया की कशा रीतीनं देव या दोघांकडून इस्रायलामधील यहुद्यांचं तारण करणार आहे आणि किती जबरदस्त यांच्याकडे क्षमता आपण पाहणार आहोत. देव आप करो या वचनाद्वारे आपल्यावर कृपा हो. प्रभूचं सत्य अधिक प्रखरतेनं प्रगटीकरणाचं आपल्याला समजो आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण जेव्हा जेव्हा हे पवित्र शास्त्रातील हे वचन पाहू, वाचू, आपण देवाचे फक्त आभार मानूया की जे जे प्रभू त्याच्या वचनामध्ये बोललेलं आहे आपण पाहत आहोत की ते पूर्णत्वाकडे जात आहे. ओके, प्रार्थना करूया आपण. प्रभू देवा, आम्ही यावेळेला तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. ही संधी आम्हाला दिलीस, तुझ्या वचनाचं अद्भुत सत्य देवा तू आम्हाला कळवलंस. प्रभू, महासंकटाच्या काळामध्ये प्रभू ज्या रीतीनं तुझे विश्वासणारे 2 सेवक येत आहेत निर्भीडपणे, ज्याच्या माग अख्खं जग लागलेलं आहे, जे अख्खं जग वेडं झालेलं आहे प्रभू, त्याच्या विरोधात येऊ तुझा संदेश ते देणार आहे. किती महान आणि अद्भुत देवापा त्यांचा विश्वास आहे, किती परखड देवापा तुझा न्याय ते प्रगट करणार आहे. लोक त्यांचा द्वेष करत आहेत पण तू दिलेलं कार्य देवा ते पूर्णतेस जाणार आहे. ज्याला लोक पूजणार आहेत त्याच्या विरोधातच
तो येऊन संदेश देणार आहे. प्रभू आम्हाला अशा प्रकारचं धैर्य दे बाबा. तू दे. गौरव मान महिमा आम्ही तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून जेवतो. आमेन. फ्रेंड, मी जस्ट संपवल्यानंतर संपलेलं